ओनरस गिफ्ट सेक्शन 127 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हा ओनरस गिफ्टसाठी. आता गिफ्ट म्हणजे दान आणि ओनरस म्हणजे काय, बर्डनसम किंवा जबाबदारी येणारं किंवा रिस्पॉन्सिबिलिटी असणारं गिफ्ट. तर उदाहरणार्थ आपण असं बघूया की समजा एने बीला कार दिली परंतु त्याचं लोन अमाऊंट पूर्ण पेड झालेलं नाही, तर बीला जे गिफ्ट मिळेल कार ती बर्डनसम झाली म्हणून ते ओनरस गिफ्ट झालं. परंतु अशा प्रकारचं जे ओनरस गिफ्ट असतं किंवा एने बीला दिलं, कार दिली, एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये कार दिली की ज्याचं पेमेंट बाकी आहे, लोन अमाऊंट बाकी आहे, आणि स्कूटर दिली तर ज्याचं पेमेंट पूर्ण झालेलं आहे, तर एकतर तो बी पूर्ण गिफ्ट जे आहे ते ॲक्सेप्ट करू शकतो किंवा पूर्ण नाकारू, म्हणजे कार आणि हे दोन्ही नाकारू शकतो, किंवा घेतलं तर दोन्ही घ्या विथ रिस्पॉन्सिबिलिटी. आता दुसऱ्या ह्याच्यात कार दिली एका ट्रान्झॅक्शनमध्ये आणि स्कूटर वेगळ्या ट्रान्झॅक्शनमध्ये दिली, तर ज्याच्यावर लोन आहे किंवा ज्याच्यावर बर्डन आहे रिस्पॉन्सिबिलिटी तो नाकारू शकतो, आणि जे लोन अमाऊंट नील झाले आणि दाहनच आहे पूर्ण, तर अशा स्कूटरचा तो ॲक्सेप्ट करू शकतो. डिस्क्वालिफाईड पर्सन म्हणजे मायनरला जर तुम्ही अशा प्रकारचं गिफ्ट दिलं तर तो मायनर आहे त्याला गिफ्ट मिळेल परंतु त्याच्यावर कुठली रिस्पॉन्सिबिलिटी जाणार नाही, परंतु त्याने मेजर झाल्यावर हेच गिफ्ट त्याला विथ रिस्पॉन्सिबिलिटी ॲक्सेप्ट करावं लागेल.